नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा, विषय मराठी, पाठ 10वा, आप्पांचे पत्र, लेखक अरविंद जगताप. या पाठातील स्वाध्याय, कृती, व्याकरण, सोमत अभ्यासणार आहोत. पहिले आहे कृती. कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे, कारणे लिहा. कारणे लिहामध्ये अ आहे, आजची मुले सुदैवी आहेत कारण. आजची मुले सुदैवी आहेत कारण याचं कारण पुढील प्रमाणे उत्तरामध्ये. रोज नवनवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. तर आजची मुले सुदैवी आहेत कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. कारणे लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे, पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात कारण. पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात कारण. उत्तर आहे, पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते. पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते. अशा प्रकारे आपल्याला कारणे लिहा हा प्रश्न पूर्ण करता येतो. आता कृतीमध्ये दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा. पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा. खाली 3 व्यक्तींची नावे दिलेली आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्यांचे महत्त्व स्पष्ट करायचे आहे. तर पहिला व्यक्ती आहे, खेळपट्टीची काळजी घेणारा. खेळपट्टीची काळजी घेणारा. दुसरा व्यक्ती आहे नर्स. दुसरा व्यक्ती आहे नर्स. आणि तिसरा व्यक्ती आहे शिपाई. या व्यक्तींचे आपल्याला पाठाच्या आधारे महत्त्व लिहायचं आहे. पहिले आपण पाहू खेळपट्टीची काळजी घेणारा. त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. दुसरी व्यक्ती आहे नर्स. नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. शिपाई चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. अशा प्रकारे पाठाच्या आधारे खेळपट्टीची काळजी घेणारा, नर्स व शिपाई या व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करता येते. आकृती पूर्ण करामध्ये दुसरा प्रश्न आहे, वृक्ष संवर्धनाचे फायदे. वृक्ष संवर्धनाचे फायदे याचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे. वृक्ष संवर्धनाचा पहिला फायदा आहे, वृक्षांची सावली मिळते. वृक्षांची सावली मिळते. वृक्ष संवर्धनाचा दुसरा फायदा आहे, वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. वृक्ष संवर्धनाचा तिसरा फायदा आहे, फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. वृक्ष फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी गोष्टी ते आपल्याला देत असतात. आणि चौथा फायदा आहे, जमिनीखाली पाणी पातळी टिकवून ठेवतात. वृक्षामुळे आपल्या जमिनी अंतर्गत जी पाण्याची पातळी आहे ती आकर्षित धरून ठेवतात, म्हणजे टिकवून ठेवतात. अशा प्रकारे आपल्याला आकृतीच्या स्वरूपात वृक्ष संवर्धनाचे फायदे लिहिता येतात. कृतीमध्ये तिसरा प्रश्न दिला आहे, योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त पर्याय दिले आहेत. हृदयाची धडपड वाढते, कपाळावरच्या आठ्या वाढतात, विद्यार्थ्यांचे गुण वाढतात, विचार प्रक्रियेतील आव्हान वाढते. उत्तर आहे, कपाळावरच्या आठ्या वाढतात. आप्पाच्या मते चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. योग्य पर्याय निवडामध्ये दुसरा प्रश्न आहे, शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा. पर्याय आहेत, तो रोज उपस्थित असतो, तो सर्वांची काळजी घेतो, तो चांगलं काम करतो, तो सर्वांशी चांगले बोलतो. उत्तर आहे, तो चांगलं काम करतो. शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो चांगलं काम करतो. अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय निवडून वरील प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. कृतीमध्ये चौथा प्रश्न आहे, आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. पहिला गुण आहे, आप्पाचे
शिक्षण प्रेम. आप्पाचे शिक्षण प्रेम आपल्याला पाठातून कोणत्या वाक्यातून प्रत्ययास येते ते वाक्य लिहायचे आहेत. आप्पांचे शिक्षण प्रेम हे मीच कधीकधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. मी कधीकधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. या वाक्यातून आप्पाचे शिक्षण प्रेम आपल्याला दिसून येते. आप्पांचा दुसरा गुण आहे स्वच्छता. ते पाठातील खालील वाक्यात आढळून येतो. आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. स्वच्छता. आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. या वाक्यातून आप्पाच्या अंगी असलेला स्वच्छता गुण आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न 5वा आहे चौकटी पूर्ण करा. यामध्ये प्रश्न दिला आहे, आप्पांनी विद्यार्थ्याकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. आप्पांनी विद्यार्थ्याकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. ह्या अपेक्षा लिहिण्यासाठी आपल्याला खाली काही चौकटी दिलेल्या आहेत. त्या चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आप्पांची विद्यार्थ्याकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल असलेली पहिली अपेक्षा आहे शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे. दुसरी अपेक्षा आहे गायनादी कलाकडे लक्ष द्यावे. गायनादी कलांकडे लक्ष द्यावे. तिसरी अपेक्षा आहे मुलांनी वृक्षप्रेम जपावे. मुलांनी वृक्षप्रेम जपावे. आणि चौथी अपेक्षा आहे एखाद्याने लेखक व्हावे. एखाद्याने लेखक व्हावे. अशा प्रकारे आप्पांनी विद्यार्थ्याकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. प्रश्न 6वा आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. खालील वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचे आहे. खाली काही वाक्य दिलेली आहेत. पहिलं वाक्य आहे ती लगबगीने घरी पोचली. ती लगबगीने घरी पोचली. या वाक्यामध्ये लगबगीने हा क्रियाविशेषण असलेला शब्द आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला लगबगीने हा शब्द लिहायचा आहे. दुसरं वाक्य आहे जोसेफ अवघड गणिते देखील सहज सोडवतो. जोसेफ अवघड गणिते देखील सहज सोडवतो. यामध्ये क्रियाविशेषण असलेला शब्द आहे सहज. काय आहे? सहज. म्हणून उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे सहज हा शब्द लिहायचा आहे. तिसरं वाक्य आहे आज खूप कडाक्याचे ऊन पडले आहे. आज खूप कडाक्याचे ऊन पडले आहे. यामध्ये क्रियाविशेषण असलेला शब्द आहे आज. क्रियाविशेषण शब्द असलेला कोणता शब्द आहे? आज. म्हणून उत्तरामध्ये आपल्याला आज हा शब्द लिहायचा आहे. प्रश्न 7वा आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये शोधा. शब्दयोगी अव्यये शोधा. यामध्ये पहिला प्रश्न आहे किंवा पहिलं वाक्य आहे पक्षाने दाण्यावर झडप घातली. पक्षाने दाण्यावर झडप घातली. या वाक्यामध्ये वर हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला वर हा शब्द लिहायचा आहे. दुसरं वाक्य आहे तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय. तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. या वाक्यामध्ये समोर हा शब्द शब्दयोगी अव्यय असलेला आहे, म्हणून आपल्याला उत्तरामध्ये समोर हा शब्द लिहायचा आहे. तिसरं वाक्य आहे छोटा बाळ मुलाबरोबर खाऊ खात होता. छोटा बाळ मुलाबरोबर खाऊ घालत होता. या वाक्यामध्ये बरोबर हा शब्द शब्दयोगी अव्यय असलेला आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला बरोबर हा शब्द लिहायचा आहे. चौथं वाक्य आहे परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले. परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले. या वाक्यामध्ये मुळे हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. मुळे हा शब्दयोगी अव्यय आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला मुळे हा शब्द लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधून ती उत्तरामध्ये लिहिली आहेत. प्रश्न 8वा आहे स्वमत. स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं
पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. उत्तर: 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात खूप भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी मिळत नव्हते. सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्या भीषण दुष्काळामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू देखील झाला होता. 1 गुंड पाणी मिळणे सुद्धा कठीण झाले होते. पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत असे. कुणाला पिण्यासाठी पाणी देताना लोक मागेपुढे पाहत होते. अशा परिस्थितीत कितीतरी लोक शहराकडे स्थलांतरित सुद्धा झाले. पाण्याच्या अभावामुळे शहरातील उद्योगधंदे बंद पडले. माणसांचे बेकारीचे, दारिद्र्याचे प्रमाण वाढले. शेती ओस पडली. सगळीकडे उपासमारीचे दृश्य दिसू लागले. एकंदरीत महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्या सजीवांना कामी येईल. पाण्यामुळे खूप चांगले फायदे होतात, जसे की जनावरे जगतात, शेती चांगल्या प्रकारे पिकते, कारखान्यांना पाणी मिळेल, त्यामुळे लोकांचे दुःख दूर होण्यास मदत होईल. साध्या व सोप्या भाषेत सांगायचे तर समाधानाने लोक जगायला लागतील. लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी तयार करणेच होय. यासाठी आपल्याला पाणी कमी वापरणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक करणे, भरपूर प्रमाणात झाडे लावणे इत्यादी कामे करणे आवश्यक आहे. म्हणून पाणी साठवा, पाणी वाचवा. अशा प्रकारे पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे, असे आप्पांचे मत आहे. स्वमतमध्ये दुसरा प्रश्न आहे. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. उत्तर: 6 ते 18 वयोगटातील सर्व मुले ही शालेय जीवन जगत असतात. या वयात मुले चांगल्या प्रकारे ज्ञान संपादन करत असतात. तशाच प्रकारे मुले मैदानावर खेळताना, बागडताना, मनसोक्त गोंधळ घालताना दिसतात. यामधील गोंधळ या शब्दामध्ये मुलांचा बालिशपणा, भरकटपणा किंवा खोडकरपणा आपल्याला दिसतो, पण सत्य परिस्थिती तशी नसते. हा गोंधळ म्हणजे मुलांचं दिशाहीन भरकटणे नसते. त्यांचे मन मुक्त खेळण्यातून जगण्याचा आनंद शोधते, स्वतःच्या प्रगतीच्या दिशा शोधत असते. आप्पांच्या मते मुलांचे उर्मी, त्यांच्या वागण्याला बेधडकपणा, अमाप उत्साह हे गुण मुले या वयात आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. पुढे हीच मुले जीवनात कोणत्याही अवघड कार्यात हार मानत नाहीत. या कारणामुळे मैदानावर मुक्तपणे खेळणारी, बागडणारी मुले आप्पांना गुणी वाटायला लागतात. त्याच मुलांविषयी त्यांच्या मनातील विश्वास पक्का होतो. तोच विश्वास ते जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात या वाक्यात बोलून दाखवतायत. अशा प्रकारे वरील वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहिता येतो. स्वमतमध्ये तिसरा प्रश्न आहे. आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. उत्तर: सगळेजण जीवन जगत असताना काहीतरी ध्येय ठरवत असतात आणि ध्येयानुसार जगण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात. ध्येय ठरवताना ते सरधोपटपणे ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूप पटते. आपण कोणतेही काम निवडायला हरकत नाही, पण ते आवडीने पार पाडायचे. हे मी आवडीने पार पाडायचे असे ठरवले आहे. असेच प्रत्येकाने ठरवले पाहिजे. मी एक वेगळेच ध्येय ठरवले आहे. मी खूप अभ्यास करणार, खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणत्याही विषयाचे उत्तम रीतीने अध्ययन अध्यापन करणे कसे सुलभ होईल याचा शोध घेणार आहे. त्याचा शक्य होईल तेवढ्या जास्त प्रमाणात प्रत्येक शाळेत जाऊन प्रचार आणि प्रसार करणार आहे. जेव्हा मला हा विचार सुचला तेव्हा मला खूप भीती वाटली,
कारण माझं कोण ऐकेल, कोण मला समजून घेईल, पण आप्पांनी पत्रात सांगितले तसे मी करण्याचा अत्यंत मनापासून प्रयत्न करणार आहे. मी माझे काम तन मन धनाने करीन. मला खात्री आहे मी यशस्वी होणारच. अशा प्रकारे आप्पांचे पत्र या पाठातील स्वाध्याय, कृती, व्याकरण, सोमत पूर्ण करता येते. याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही सूचना असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.